18 जूनला केतन अगरवालचा लोहगडावरून पडून मृत्यू झाला. 23 जूनला हा अपघात नसून त्याची होणारी बायको सिया गोयलने त्याला खाली ढकलून दिल्याचं पोलीस तपासात उघड झालं. त्यानंतरच्या 10 दिवसात बऱ्याच गोष्टी घडल्या. केतनच्या आई वडिलांना माध्यमांच्या कॅमेरासमोर अनेकदा रडू कोसळलं. त्याला न्याय मिळावा म्हणून कॅन्डल मार्च निघाले. इतकंच नाही तर सिया गोयलच्या वडिलांना हार्ट अटॅक आल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं. दुसरा आरोपी चेतन चौधरीच्या कुटुंबाला आपलं दुकान बंद करावं लागलं. राहतं घर सोडून नातेवाईकांकडे राहायला जावं लागलं. मग अशातच 2 जुलैला सिया गोयलला तिच्या घरी चौकशीसाठी नेण्यात आलं. पोलीस कोठडीमध्ये असलेली सिया पोलिसांच्या सोबतच घरी पोहोचली. तासभर चौकशी झाली आणि घरातून बाहेर पडताना तिने माध्यमांच्या प्रतिनिधींच्या दिशेने मधलं बोर्ड दाखवलं. स्कार्फ गुंडाळलेल्या तिच्या चेहऱ्यातून फक्त डोळे दिसत होते. त्या डोळ्यांमध्ये तिच्या देहबोलीमध्ये फक्त बेफिकिरी होती. पण हा फक्त ट्रेलर ठरलाय, कारण सियाचे काही व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहेत, ज्यात ती दारू पिताना दिसते, पब मध्ये नाचताना दिसते, शिव्या देतानाही दिसते. सियाची मस्ती जिरलेली नाही असे आरोप का होत आहेत, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू. केतनचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या आणि सियाच्या कुटुंबियांच्या प्रतिक्रिया माध्यमांनी घेतल्या. तेव्हा केतनच्या आईने आरोप केला होता की सिया दारू प्यायची, पार्टीला जायची. मी तिला अनेकदा सांगितलं होतं, आता हे सगळं चालणार नाही, मी काही तुला पार्टीला सोडणार नाही, पण तरीही ती जायची. पण सियाच्या आईने मात्र तिचा हा आरोप फेटाळला होता. त्यांचं म्हणणं होतं की माझी मुलगी कुठलंच व्यसन करायची नाही, ती दारू प्यायची नाही. हा सगळा गदारोळ सुरू असताना सियाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, जो तिच्याच इंस्टाग्राम अकाउंटवर अपलोड करण्यात आला होता. हा व्हिडिओ सिंगापूरचा असल्याचं व्हिडिओवरच लिहिलं होतं. खतरनाक गोष्ट म्हणजे यात सियाच्या हातात ग्लास होता. ती नाचत होती, चीअर्स करत होती. आणखी खतरनाक गोष्ट म्हणजे सिया आत्ता 20 वर्षांची असल्याचं सांगण्यात येत आहे. हा व्हिडिओ 4 वर्ष जुना आहे. म्हणजे सिया 16व्या-17व्या वर्षीच पबमध्ये जात होती का, दारू पित होती का, असे प्रश्न विचारले जाऊ लागले. मग तपास सुरू असताना सियाचा आणखी एक व्हिडिओ समोर आला, तिच्या वाढदिवसाचा. 19 जून 2024ला सियाचा वाढदिवस होता. त्या दिवशी पार्टी करतानाचे व्हिडिओ तिनेच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर टाकले होते, ज्यात सिया एका पबमध्ये आहे. तिथल्या स्क्रीनवर हॅपी बर्थडे सियाचा टेक्स्ट दिसतोय, तर सिया नाचत नाचत केक कापते. तेव्हा तिथं राऊंड 1 असं दाखवत एक दारूची बाटली सुद्धा आणली जाते. सिया नाचत नाचत केक कापत राहते. 2024च्या हिशोबाने सुद्धा सियाचं वय 18 ठरतं आणि तेव्हाही ती एका बड्या पब मध्येच पार्टी करताना दिसते. सियाच्या वडिलांनी आम्ही चेतन चौधरीला ओळखतच नाही, त्याचं नाव पहिल्यांदा ऐकतोय असा दावा केला होता. पण सियाच्या भावाने धप्पा दिला. त्यानं पोलीस चौकशीत सांगितलं, चेतन माझा मित्र होता, माझ्या क्रिकेट मॅच वेळी या दोघांची ओळख झालेली. नंतर हे दोघं भेटायला सुद्धा लागले होते. चेतन आणि सियाचा क्रिकेट मॅच बघतानाचा एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतोय. यात दोघं अगदी चिटकून, ती कधी त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून मॅच बघताना दिसतायत. भर गर्दीत दिसणारी त्यांची ही जवळीकही प्रचंड चर्चेचा विषय ठरली. मग सियाचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यातही ती क्लबमध्ये आहे, हातात बिअरची बॉटल आहे. ती फोनवर कुणाशी तरी फुल चिडून बोलते आणि बोलताना शिव्या सुद्धा देते. हा व्हिडिओ कधीचा आहे, कुठला आहे हे समोर आलेलं नसलं तरी त्यातही सिया हातात बिअरची बाटली घेऊनच दिसतीये. सियाचा आणि चेतनचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात हे दोघं एकमेकांना मिठी मारताना दिसतायत. पण हा व्हिडिओ खरा आहे की AI ने बनवलेला, याची पुष्टी अजून झालेली नाही. थोडक्यात सियाचे जेवढे व्हिडिओ व्हायरल झाले त्यात ती पार्टी करताना, नाचताना महागड्या पब्स मध्येच दिसतीये, ज्यावरून साहजिकच तिच्यावर आरोप होत आहेत दारू, पार्टी ही सगळी मस्ती पैशांच्या जोरावर सुरू असल्याची. काही माध्यमांनी सिया पोलीस कोठडीमध्ये घरचं जेवण द्या, बियर द्या अशी मागणी करत असल्याच्या बातम्या दिल्या होत्या. पण पोलिसांकडून याबद्दल स्पष्टीकरण देण्यात आलं नाही. पण काही पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस कोठडीमध्येही सिया निवांतच आहे. सुरुवातीला केतन अगरवालला खाली कुणी ढकललं यावरून सिया आणि चेतन चौधरीने एकमेकांवर आरोप ढकलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा या दोघांमध्ये पोलीस कोठडीतच खडाजंगी झाल्याच्या बातम्या आल्या. पण महत्वाचं म्हणजे सिया गोयल कोठडीत अगदी शांत होती, चेतन चौधरी मात्र रडत होता. सुरुवातीला सियाच्या घरच्यांनी केतन खूप चांगला होता, आम्हाला आमच्या मुलासारखा होता, तो गेल्याचं दुःख आम्हालाही आहे, यात कुणीही दोषी असलं तरी त्यांना फाशी द्या, आमची मुलगी त्यात दोषी असेल तर तिला लोहगडावरून खाली ढकलून द्या अशी प्रतिक्रिया दिली होती. सुरुवातीला त्यांनी सियापासून अंतरच ठेवलं. त्यानंतर सियाला जेव्हा पहिल्यांदा पोलीस कोठडी मिळाली तेव्हा तिच्या कुटुंबियांनी तिला वकील दिला नव्हता, तर लीगल एडच्या वकिलाने सियाची बाजू मांडली होती. पण आता मात्र सियाला कुटुंबाकडून वकील देण्यात आलाय. एका वकिलाने तिचं वकीलपत्र घेतल्याचा दावा माध्यमांच्या समोर केला होता. पण स्वतः सियानेच कोर्टात आपले वकील कोण असतील हे सांगितलं.
तिचा भाऊ सुनावण्यांना हजर राहतोय. गर्भश्रीमंत असलेल्या तिच्या कुटुंबाने तिची साथ अर्थातच सोडलेली नाही. सियावर वेगवेगळे आरोप होत असताना, तिच्याबद्दल वेगवेगळ्या चर्चा होत असताना परिस्थितीजन्य पुरावे गोळा करण्यासाठी आणि सीन रिक्रिएशनसाठी 2 जुलैला पोलिसांनी सियाला वेगवेगळ्या ठिकाणी नेलं. तेव्हा तिला तिच्या घरीही नेण्यात आलं. तासभर तिची घरातच चौकशी करण्यात आली. पण घरातून बाहेर पडताना तिने माध्यमांच्या दिशेने बघत मधलं बोट उंचावलं आणि ताल करत तिथून निघून गेली. पोलिसांच्या गाडीत बसायच्या आधी पोलिसांचा गराडा असताना सियाने थेट माध्यमांना शिवी देण्याचा प्रयत्न केल्याने मोठी खळबळ उडाली आणि तिची मस्ती अजून जिरली नाही. या चर्चांवर शिक्कामोर्तब झालं. 3 जुलैला सियाला सुनावणीसाठी कोर्टात हजर केलं जाईल. पण या प्रकरणात आता बीडच्या तरुणाची एंट्री झाल्याच्याही बातम्या आहेत. केतन अग्रवालच्या खुनाचा कट चेतन चौधरीच्या वर्गमित्राला माहित होता. सिया आणि चेतनने त्याच्यासोबत सगळा प्लॅन डिस्कसही केला होता. या दोघांनी 18 जूनला लोहगडावर चल असं म्हणत या मित्राकडे आग्रह केला. पण मूळचा बीडचा असलेला हा तरुण त्या दिवशी लोहगडावर गेला नाही. पण 18 जूनला लोहगडावरून पुण्यात आल्यानंतर चेतन सगळ्यात पहिल्यांदा आपल्या याच मित्राला भेटला. हा मित्र पुण्याच्या बालेवाडी भागात एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करतो. त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून चेतन चौधरी आपल्या या मित्राच्या संपर्कात होता. तुम्ही केतनचा खून करू नका असे या मित्राने सिया आणि चेतनला सांगितलं होतं, असे दावे आता केले जात आहेत. त्यामुळे आता या तरुणाच्या चौकशीत नेमकं काय समोर येणार हे महत्वाचं ठरेल. कोर्टात सियाला पोलीस कोठडी मिळणार की न्यायालयीन कोठडी हे ठरेल. पण तिथेही चर्चा असेल ती सियाच्या मस्तीची, तिने दाखवलेल्या मुजोरीची आणि माध्यमांना मधलं बोर्ड दाखवणाऱ्या गुरमीची सुद्धा.